35वा दिवस. सकाळी 7 वाजता. सकाळी 9 वाजता. नमस्कार. राम राम. कसे आहात? माझी पहिली मकर संक्रांत तुम्ही इतकी छान साजरी केलीत की आयुष्यभर माझ्या आठवणीत राहणार आणि त्यासाठी खरंच मी तुमचा आभारी आहे. तर मला असं वाटतंय की आपण नेहमी मजा आणि सजा देतोच आहे की नाही, पण आज आपण मजेनेच सुरुवात करूया. काय वाटतं? द्यायची मजा दिली पाहिजे त्यांना. ठीक आहे, येऊ दे रे. लयच भारी एंट्री आली तिची. फर्स्ट ॲम्ब्युलन्समध्ये दिली, एंट्री घेतली आणि असं झालं की अरे वा, तर रसिका आली. आता काही टेन्शन नाही, आता राडा होणार आहे. जोरदार स्वागत करूया रसिकाचं. ज्या टशननी मी आली आहे ना, त्या टशननी आता मी दुप्पट फुल एनर्जी लावून इकडे परफॉर्म करणार. आनंद बघा ना कसा आहे की संक्रांतीच्या निमित्त वाड्यातले सगळे सदस्य एकत्र आलेले आहेत. येस. तुम्ही कोणाला मिस करताय? हेतल, स्नेहा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहाचं. आणि आपण म्हणतो तिळगुळ घ्या. अशी स्नेहाची एंट्री स्नेहा स्टाईलमध्ये असते. ती आली आणि सगळ्यांचे चेहरे ॲक्च्युली उतरले. वरून दिसत होतं की ओ हा हा स्नेहा आली, पण सगळे असे सॅड झालेले, कारण त्यांना पण माहिती होतं की आता मजा येणार. काही लोक खुश झाले मला बघून, काही लोक सॅड झाले. मी पुढे गेली आणि सगळ्यांना हातात तिळगुळचे लाडू दिले आणि म्हटलं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि मला वाटतं की मी खूप चांगल्या दिवशी परत आली आहे. पहिले तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तू पण घ्या आमच्याकडून. आज आम्ही भरून आता पूर्ण प्लेट तर माझीच आहे. पूर्ण खा, भांडू नको. आता आपण ठरवणार आहोत घरातली नवीन मालकीणबाई. चला आता मी सांगतो मागच्या आठवड्यातले टॉप 3 स्पर्धक कोण आहेत. सगळ्यात पहिलं नाव आहे वर्षा. दुसरं नाव आहे अंकिता आणि तिसरं नाव आहे संस्कृती. आता या तिघींपैकी कोणतरी होणार मालकीणबाई, वाड्याची मालकीणबाई. तुमच्या तिघींपैकी काय वाटतं कोण व्हावं? वर्षा. वर्षा, तुला काय वाटतं या दोघींपैकी कोण? मला एक संधी भेटायला पाहिजे आणि वाडा थोडा मेस्डअप झालाय मागच्या 3-4 दिवसापासून. तर थोडंसं त्यासाठी मालकीणबाईची गरज काय, आपण करू शकतो. हा, पण दादा जर मालकीणबाई असली ना तर एक ते हुकूम असतं आणि लोक ऐकतात पण की हा ही मालकीण. आता मी बोलले तर हा ठीक आहे ना, नंतर करते मी, उद्या करूया, आता मी थकली असं म्हणतात. संस्कृती. कोणी चालेल आमच्या तिघातनं. हे झाले तुमचे निर्णय आता, आणि गावकऱ्यांचा निर्णय झालेला आहे आणि त्यावरती आपली जी बावधन समिती आहे त्यांनी सुद्धा सगळा विचार केलेला आहे आणि आता समोर आलेला आहे निर्णय. निर्णय असा घेतलेला आहे त्यांनी की या आठवड्यात वाड्याची मालकीणबाई असणार आहे संस्कृती. संस्कृती ये इकडे. आणार रे. चेअर सर, चेअरची.
खुर्ची द्या, खुर्ची. आपल्या कठीण मोहिमांना पार करत, वेदनेवर मात करत आज आपण या घराच्या मालकीनबाई झालात. या गावातलं आपलं पुढील आयुष्य सुखकर होण्यासाठी पितांबरी क्युरॉन तर्फे तुम्हाला मिळत आहे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल म्हणजे करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. खूप खूप शुभेच्छा तुला. तू तुझ्या जागेवरती जाऊ शकते. आजची मोहीम आहे एकाग्रतेची, आणि एकाग्रता जर साधायची असेल त्यासाठी गरजेचं आहे मौन व्रत. तोंडातून एकही शब्द निघता कामा नये. प्रत्येकाला एक कृती दिली जाईल. म्हणजे जी काही कृती करत असाल त्यातून हात बाहेर निघता कामा नये. ज्या ठिकाणी तुम्ही कृती करत असाल तिथून तुम्हाला हलायचं नाहीये. ही मोहीम करण्यासाठी तुम्हाला गावात जायची गरज नाहीये. तुम्हाला वाड्यात जाऊन ही मोहीम करायची. अरे वा वा वा. की या मोहिमेत ज्याच्याकडनं नियम तुटेल त्याला थेट वाड्याबाहेर आणि गावाबाहेर जावं लागेल. जो चुकेल तो निघेल. आम्ही असं झालं ओके आता तर करायला लागेल. एकदम टफ टास्क आहे आणि मी कोणाला बघणारच नाही, कारण की मी रसिकाला बघितलं तर मी हसणार आहे. हेतल, आज तुला जात्यावर धान्य दळायचे. ओके. रमशा, तुला तांदूळ निवडायचे. आज चालेल. संस्कृती, तुला फुलांचा हार बनवायचा. वर्षा, तुला खलबत्त्यामध्ये शेंगदाणे कुटायचे. हा, किती वेळ पर्यंत? जोपर्यंत आम्ही सांगत नाही थांबा तोपर्यंत करत राहायचं. दादा हात दुखत असेल का? दुसरा हात वापरायचा. अंकिता, अरे तुला ताक घुसळायचे. ताक घुसळणं माहितीये? हा. बस तसंच. स्नेहा, येस दादा. तुला पाट्यावरती मसाला वाटायचा. म्हणजे पाटा वरवंटा सगळ्यांनाच मसलून टाकते मी. हा. रसिका, तुला लसूण सोलायचे. अच्छा वा क्यूट. क्यूट. आणि श्रेजा, तुला मटर सोलायचे. वाव. ठीक आहे, आपापली काय काम आहे ती कळली आहेत. हो. ही मोहीम खूप महत्वाची आहे आणि खूप सिरियसली घ्या. सुरू करायचं काळवाळू. चालतंय की. हो दादा. चला, तुमचं मौन व्रत आतापासून सुरू होत आहे आणि तुमच्या मोहिमेची वेळ सुरू होते आता. 3, 2, 1. आजची मोहीम दिसायला सोपी असली तरी या मुलींना खूप कठीण जाणारी आहे, कारण आज पहिल्यांदा यांच्या घरचे यांना भेटायला येणार. सकाळी 10:30 वाजता. आम्ही घरी गेलो, आम्ही आमचं काम करायला लागलो आणि काम करता करता मी राईट साइडला बघितलं तर माझे पप्पा आले ऍडव्हान्टेज रूम मधून आणि मी पप्पांना बघून अशी झाली की मला पप्पा. पप्पानी माझा पाय बघितला आणि पाय बघतात माझे पप्पा ढसाढसा रडायला लागले. ऑब्विसली त्यांना बघून मी पप्पाला पप्पा पप्पा. रडू नकोस. स्ट्रॉंग आहे ना, तुला स्ट्रॉंग व्हायचंय ना. खूप अभिमान आहे तुझ्याबद्दलचा. खूप काय बोलत आहे आणि मी दादा सोडा मला रडायचं आहे प्लीज. तुझं पाय बरोबर ठीक झाला पाहिजे. खूप खूप दुखते का? खूप खूप त्रास. अरे खूप त्रास होतो का? खूप त्रास होतो. हाय एवढे बस चालेल. मग एक घंटी वाजली आणि मग त्याच्यानंतर पप्पा दरवाजा उघडून बाहेर गेले. मला असं वाटलं 5 मिनिटं आले आणि गेले, काही कळलंच नाही.
जसंच मी रसिकांची बाबांना बघितलं मला कळालं की आता सगळ्यांचे कोणी ना कोणी येणारच आहे फॉर शुअर. माय बेबी, माय बच्चा. सगळं एवढ्या दिवसांनी बघते. खरंच एक एक तो सेकंड जेव्हा ती माझ्याशी बोलत होती आणि मला तिच्याकडे बघायला पण नव्हतं होत, कारण की एवढ्या दिवसानंतर ती समोर आहे. आता कुठे जाणार ही? जाणार तर नाही ना? प्लीज नको जाऊस, प्लीज नको जाऊस, असंच फक्त मनात चालू होतं. स्नेहा, कंट्रोल युअर इमोशन्स. ससा, तुला पण कंट्रोल करायचे बच्चा. आणि छान खेळतायत ना तुम्ही एवढ्या मस्तपैकी. बॉन्डिंग झालंय तुमचं सगळ्यांच्या बरोबर एवढं छान. पण तुम्ही प्लीज स्वतःला एवढं टफ नका करू. मला असं वाटतं मम्मीला कुठे ना कुठे वाईट वाटलं असेल की मी तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. पण मम्मा खरंच एवढंच मी तुला सांगते, म्हणजे आत्मनं एक एक जे सेल आहे माझ्या बॉडीचं ते किंचाळत होतं की मम्मी मम्मी मम्मी. ब्युटिफुल. हाव आर यू? हां, चिकन बनवतेस काय? हां, कशी आहेस तू? असं कुठेही वाटलं नाही की मी तोंड उघडून मम्माशी बोलू, कारण की मोहीम आहे. मोहीम मला गाजायची होती, मला चांगल्या प्रकारे करायची होती. युअर अ स्ट्रॉंग गर्ल स्नेहा. असं रडल्याने होतं काय? युअर एलिफंट इन वॉकिंग ऑन द रोड. रस्त्यावरती चालतो तर आपण काय करतो? वी इग्नोर ना द डॉग्स. कुत्रे भुंकतात, मग आपण इग्नोर करतो की नाही? मला बोलता येत नव्हतं आणि प्रश्न माझ्या मनात होते, तरी उत्तर मम्मी बरोबर देतच होती. जस्ट क्राय युअर सेल्फ आउट. काय जे बोलायचं ते बोल अँड कम आउट स्माइलिंग अँड पीपल आर लाइकिंग इट. मम्मी जे पण बोलत होती ना ऑन पॉइंट बोलत होती. मला असं फक्त तिला हे बोलायचं म्हणत होतं की मम्मी मला एक हग करणार, आणि मम्मीने मला किस दिली. किशी किशी किशी. ओके, स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग. बॅकआउट नाही करायचं. यू हॅव टू बी अ विनर नाउ. ओके, अँड यू टू शो. चल बाय, सी यू, बाय गर्ल्स. अशी मोहीम रोज रोज आम्हाला द्या, आम्ही खुशी खुशी करू. हॅलो एव्हरीबडी. आईने एंट्री घेतली आणि मी पहिले तर ओळखलंच नाही की हे कोण सुंदर आहे, कोण इतकी सुंदर औरत आली आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं असं बघितलं, ओ माझीच आई आहे का ही? अच्छा, इतकं नटून थटून आली आहे माझ्यासाठी. तांदूळ एवढे सारे खडे काढणार त्याच्यातून. गुड गुड गुड. 5 मिनिट गप्प नाही बसायचं, 1 सेकंड पण गप्प नाही बसायचं. ही सुरू झाली, करा कामं करा, अशीच कामं करा. ही सुरूच झाली राव. 5 मिनिट कंटिन्यू कंटिन्यू. रमू टॅन झाली आहेस मस्त बाळा. जेव्हा रमशाशी बोलत होती ना मला खूप हसायला येत होतं आणि मी लिटरली असं कंट्रोल ठेवलेलं मी, आणि एकदम मिक्स्ड इमोशन, म्हणजे असं पूर्ण इमोशन्सचा जो तुफान आलेला माझ्या बॉडीमध्ये. आम्हाला तुमचं जे जे टास्क होतात जाणं आवश्यक आहे. ओके बेटा, बाय. सगळ्यांना बेस्ट लक. परफॉर्म चांगलं करा. तिला माहित होतं की मी तर रडणार बिडणार नाही आहे, तिच्या समोर तर मी कधीच रडत नाही. तर झालं 5 मिनिट, ती गेली बाहेर. सोनो, माझ्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात मी तुझ्याशी काय बोल. मला खूप रडायला येते, पण काय करणार. तू घरी आल्याशिवाय मला झोप लागत नाही. तुझी खूप आठवण काढतात घरात. तुझ्यामुळं मला रस्त्याने चालतं जरी हेतलचे पप्पा चालले असे बोलतं. आई पण तुझी खूप आठवण काढते. स्नेहा आहे तुझ्या जोडीला, एवढी काय बोल. माझे पप्पा आले तेव्हा माझं रिॲक्शन ऑब्व्हियसली हे होतं की मी रडणार आहे, कारण मी त्यांना खूप मिस केलेलं. आणि त्यांना बघताच मी माझे गंगा जमुना अश्रू सुरू झाले. हेतलबरोबर मैत्री करून बघा सगळे. ती जीवाला जीव देणार आहे. ती असे जरी तोंडाने फटकळ बोलत असली तर पण तिच्या मनात काय नसतं.
हेतलशी तुम्ही मैत्री करून बघा. हेतल मनाने खूप चांगली आहे. ती वरती आणि माझं एक पप्पा स्टॉप टॉकिंग राईट नाव. बाय बाय. बाकीच्यांच्या प्रमाणे शिरीजा, अंकिता आणि वर्षाच्या घरचे सुद्धा त्यांना भेटायला आले. पप्पांनी एंटर केलं आणि आय वॉज लाईक मी काय करू, मी कसं बोलू, मी मटार सोलते, त्यांच्याकडे बघू नको बघू, रडू. पप्पाशी बोलत नाहीस ना तू 1.5 वर्षाला. आता बोल. मी एवढं तुझ्याशी बोलत नाही, मला कधी रिॲक्टच करत नाही. मला फक्त 5 मिनिटं दिलेत माझ्याकडे. फक्त 5 मिनिट्स. आता मला वेळ आहे बोलायला आणि मी बोलू नाही शकत आहे. एकदम पिन ऑफ सायलेन्स. बोलत जा, बोलल्याशिवाय काहीच होणार नाही. आता मला जायला पाहिजे. हा पिल्लू, रडायचं नाही. बाय. पप्पा फक्त 5 मिनिट बोलले आणि मग ते निघून गेले. मला खूप वाईट वाटलं की का, म्हणजे मला बोलून पण नाही दिलं. सरप्राईज. तिने माझ्या डोळ्यात डोळे बघितले. म्हणजे भाई आता मी रडणार आणि मी जी रडायला लागली. माहिती आहे खूप त्रास होत असणार तुला, पण झाशीची राणी आहेस. एवढं पाय दुखत होतं तरी मोहीम जिंकलीस. दुःख येत होतं की मला बोलता नाही येत होतं त्यांच्याशी. मला बोलायचं होतं, खूप काही बोलायचं होतं. बघ मी येते. हां बेटा, बाय. काळजी घे. मला माहिती आहे की आता माझंच टर्न राहिलेलं आहे आणि आता माझेच कोण ना कोण फॅमिली मेंबर येणार आहे. तू काय करते? काय करते? तिला वरती बघते आणि अशी रडतच आहे. ती मला बोलते माझ्याकडे 5 मिनिटं आहेत, ॲटलिस्ट 2 मिनिटं तर माझ्याशी बोल. नाही बोलू शकत. तुला बघून बघून एवढा रडायला येतं रोजची रोज. काय बोलायचं, काय बोलणार, काय नाही बोलणार. मला ते रिंग वाजले, मी जाते आता. ठीक आहे. पण आज घरच्यांना पाहून प्रत्येकीचा कंठ दाटून आला आणि अश्रूंचा बांध फुटला. पप्पा पप्पा ऍटलीस्ट हक तरी करायला द्यायला पाहिजे होतं. मी लांबून बोलत होता माझ्याजवळ करायला. तिकडे वरून पप्पा स्पीच देतात सगळ्यांना. हे तर आम्हाला तुझे माझे पप्पा पण हक पण नाही करून गेले. तुझे डॅड मी रडायला नाही घेऊ शकत का? नॅशनल टेलिव्हिजनवर पप्पी नाही घेऊ शकत का? वाव ब्रो, तुझे फायनली डॅड भेटले. तुझी मम्मी Your mom is so cute. मम्मी खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. सस्सा अजिबात हल्ली नाही. तिचं माळ बनत आहे. तिची मम्मी तिला हलवून अशी पप्पी घेते. मी ते बनवत होती ना, मम्मा डॅडींसाठी एक काय बनवेन आणि मला पिली आली सबको आए बोले. मेरी मम्मी भूल गई. मेरी मम्मी मेरे को 5 मिनट वाला इससे बात कर लेती हूँ पूरी देर. भांडण नका करू. सकाळी 11 वाजता आपल्या मुलींची आणि त्यांच्या घरच्यांची भेट तर झालेली आहे. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. आपण आता एकेका मुलीशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संस्कृती. संस्कृती, आम्हाला असं कळलं की सगळ्यात जबरदस्त मोहीम केलीस तू. आईकडे अगदी बघायचंय नाही. म्हणजे इतकं काय होतं की ती बघायलाही तयार नव्हती. काय संस्कृती, गावची झालीस पूर्णपणे? नाही, पूर्णपणे नाही झाली. मग पण मला माहिती होतं जर मी तिच्याकडे थोडस पण बघितलं असतं तर मी काहीच नाही करू शकले असते पूर्ण दिवस. संस्कृती, रडून काय होणार आहे का आता मला सांग? नाही ना? पण तू खूप छानरित्या मोहीम पार केलेली आहेस
तुझ्यासाठी चुलीजवळ एक बक्षीस ठेवलंय. नाही मिळत आहे? ये इकडे, मी सांगतो कुठे. बाबू, बच्चा, ये ना माझा बच्चा. अरे नो बेबी, ये ना. तो बाळ ते. आम्ही सगळे प्राऊड ऑफ. बाबा, किती आठवण काढत होतात मुलीची? काय एक्सप्रेस. हे आमच्यासाठी सरप्राईज. एक्सलंट. अहो पण तुम्हाला माहितीये का, तुमची मुलगी इथे गावात लग्न करायला निघाली होती. खरंच तुम्ही तयारी करून घ्या जावयाची आता, की गावचा असणार आहे तो. नाही आम्हाला काय वाटलं आता तुम्ही दोघं येणार ते डायरेक्ट लग्नालाच येत आहे का काय तिच्या. निरोप देण्याआधी आपण आई बाबांची एक पारंपरिक पद्धतीने आपण त्यांचं स्वागत करूया. मी काकाकुना विनंती करतो, तुम्ही इथे खुर्चीत येऊन बसा. बरोबर, पाय धुवायचे, पुसायचे, फुलवायची आणि नमस्कार करायचे. बरं खरं खरं आता सांगून टाक, गावातला कुठला मुलगा जो पाहिला असे सांगून. चला 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 आम्हाला. बरं एक काम करा, आई वडिलांना सासरी घेऊन जा आणि दाखव मुलगा कोण आहे. झालंच वाटतं लग्न एवढ्या दिवसात. चला पाठवायचं आई बाबांना. आई वडिलांना ठेवायचं असेल तर त्यांना मोहीम करावी लागेल. चालणार आहे? हो. अरे मी एवढ्या मोहिमी केल्या तर तिच्यासाठी करू. करणार? चला वा. आजची मोहीम बाबांना आणि तुला मिळून करायची. आणि ती मोहीम असणार आहे, तुला मस्तपैकी डान्स परफॉर्मन्स करायचा आहे आणि तो सगळा डान्स तू कोरिओग्राफ करायचा. माझे पप्पा तर कुठेच डान्स नाही करत. म्हणजे ते लग्नामध्ये त्यांचा एकच डान्स असतो, तो रिक्षावाला डान्स. तर मी विचारलं ह्यांना काय शिकवणार आपण डान्स, ज्यांना डान्स म्हणजे एकच स्टेप. संस्कृती, तू आज पूर्ण दिवस त्यांच्यावर घालवायचा आहे आणि ही वेळ सुरू झालेली आहे आता. आणि सगळ्यात आधी तुला त्यांना आपलं बावधन गाव दाखवायचं आहे. चला वेळ घालवू नका. चला चला तर मग आता आपली वाड्यातली पुढची स्पर्धक आहे हेतल पाखरे. ये हेतल, चुलीवरचा चहा बनवशील का माझ्यासाठी? ठीक आहे. किती कप बनवायचं ते नाही विचारलंस? मी थोडासा विचार करत होते की आता किती कप बनवायचा आहे म्हणजे. आणि मी पटकन आमच्या वाड्याच्या एंट्रन्सकडे बघितलं आणि माझे काका काकी म्हणजे माझं पूर्ण फॅमिली सगळे असे चालत होते ना. आणि मला विश्वासच नाही झाला त्यांना बघून की आजी होती ती खूप गोड होती आणि तिचं रिॲक्शन म्हणजे तिने रडायला चालू केलं आणि प्लीज रडू नको, मी आत्ताच खूप रडून आले, मला परत रडायचं नाहीये. खूप बरं वाटलं त्यांना बघून. बरं हेतलची कुठली मोहीम जास्त आवडली तुम्हाला?
येतल ट्रॅक्टरवाली. नातीमध्ये काय काय बदल झालेत असं तुम्हाला वाटतं? माझ्या नातीमध्ये माझी नात आता सकाळी लवकर उठायला शिकली. नाहीतर 11-12 वाजल्याशिवाय उठायची नाही. माझ्या नातीमुळे मी पण फेमस झाली. मला पण घरातून बाहेर पडले की बघा हेतलची आजी चालली बोलतात. बाबा, तुम्ही आणि आजी तुम्ही या खुर्ची देऊन बसा. हेतल, काय करायचंय माहितीये? पाय धुवायचे आहेत आणि पाया पडायचे आहेत. वा, बरोबर. अरे बाळा माझ्या, माझ्या इथं माझ्या पायापाशी नाही आहेस तू. नको बस बाळा. आई मला तुझा आशीर्वाद दे. गणपती बाप्पा मोर. हेतल, समाधान झालं? खूप जास्त. आता पाठवायचं त्यांना घरी? नको. असं कसं पाठवणार? काय यांना जर ठेवून घेतलं तर सगळ्यांना मोहिमा कराव्या लागतील. चालणार आहे तुला? करणार? मोहीम ही आहे, जे कुटुंब आहे तुझं त्यातलं कोणत्याही सदस्याबरोबर तू ती मोहीम करू शकतेस. पण एवढंच नाही तर त्यांना आपलं बावधन गाव दाखव. ओके. तू तुझ्या घरच्यांसोबत जाऊ शकतेस. पुढची स्पर्धक आहे अंकिता मिस्त्री. फुल फिल्मी अंदाज मध्ये आम्ही पप्पाने हक केला मला. अरे पप्पा तुम्ही आले, मजा आला. मजा येणार आहे आता. बाबा, पोरीशिवाय एवढे दिवस राहिलात, कसं वाटतंय? फार आनंद झाला मला. मी सांगू यांच्याबद्दल एक गोष्ट? हो, सांगा ना. जाऊबाई गावामध्ये आली आहे ना, घरात वातावरण एकदम शांत असते. कोण बोलत नसतो, आम्ही पण शांत असतो. खूप आठवण येते ऍक्च्युली. तुम्हाला गर्व वाटत असेल तिच्यावरती? खूप गर्व वाटते, कारण माझ्या आयुष्यात मी कधीच असं काहीच केलेलं नाहीये. पण कष्ट नक्की केले, पण असे नाही केले. पण एक नक्की सांगेन, याच्यातून बाहेर निघाल्यावर ना ती खूप स्ट्रॉंग असणार आणि ती तिचे सगळे लढे लढू शकणार. अँड आय एम प्राऊड ऑफ हर. ही आमचा अभिमान आहे, खरं सांगते. पाठवायचं? नाही. नको. आज मकर संक्रांती ना, थोडं मस्त काहीतरी करूया. झालं, गोड गोड झालं तर काय. त्यांना मम्मी पप्पा मस्त डान्स वान्स करायचं काहीतरी करू. बरोबर. अंकिता, आजची मोहीम हीच आहे. आज आई वडिलांकडनं डान्स करून घ्यायचा तुला. आणि तो डान्स तुला बसवायचा. चालेल. 2 एंटरटेनमेंट म्हणून हा एक पॅकेज बनला आहे इकडे. तर क्या नेकी और पूछ बताओ हमको क्या करना है, हम आत्ता करें. अंकिता. येस दादा. त्यांचा परफॉर्मन्स जितका चांगला होईल त्यावरून ठरणार आहे आज कोणाला इम्युनिटी मिळणार. वाट कसली बघते, जा घेऊन. चला चला. आता आपली वाड्यातली पुढची स्पर्धक आहे श्रेजा. जेव्हा मी पाऱ्यावर गेले आणि मी मम्मी पप्पांना बघितलं, ओ माय गॉड, मी पहिल्यांदाच मम्मीला माझ्यासाठी असं रडताना बघितलं. आई बाबा, देवाजीचे 2 हात सारे आई बाबा, माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा, देवाजीचे 2 हात सारे आई बाबा. तुझी खूप आठवण येते. आणि तू किती रडतेस राजा? तू नको रडूस, पण पुन्हा रडायचं. मम्मा
मी सगळं काम करेन आता घरी आल्यावर. आय प्रॉमिस. 12 वाजता उठायची तुला लक्षात आहे का? आता तू लवकर उठायला लागली. सगळ्या मुलांनी सुद्धा ती लवकर उठायला सुरुवात केली. मी तिथीप्रमाणे उठणार. हार्दिक दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. ही काय एखाद्या शब्दाला असं हे होते तेच नाही. तुम्ही पाहुण्यात तुम्ही बसला पाहिजे. तुम्ही ते बसा. पहिल्यांदाच मी पप्पा आणि मम्मीच्या पाया पडले आणि त्यांचे पाय धुतले. कधी लाईफमध्ये नव्हतं केलं आणि पहिल्यांदाच करायला भेटलं. सो ऑल थँक्स टू झी मराठी. काकू श्रेयाची किती आठवण आली? खूप आठवण आली. 1.5 महिना 1.5 वर्षांसारखं कसे काढले आम्ही आमचा मला माहिती काय. या क्षणी तुम्हाला ज्या 2 गोळी जर गायच्या असतील तर प्लीज जरा गाऊन दाखवा. अरे आता आणि फक्त श्रेयासाठी. रस्ता देखे तेरा व्याकुल मन मेरा ये छोटे छोटे नैना ये लंबी काली रहना आजारी नींदिया रस्ता देखे तेरा. खूप वाट बघितली राजा. खूप वाट बघितली. पप्पाशी का बोलत नाही? तुमच्या जनरेशनला चालू होतं रे. आपण काय करत असतो? आम्ही सांगू कोणाला? श्रेजा पाठवायचं. आता वेळ आलेली आहे पुढच्या मोहिमेची. ही मोहीम तुला आणि तुझ्या बाबांना गाजवायचे. तुला तुझ्या आई बाबांना आपलं बावधन गाव दाखवायचंय. त्यांना फिरवून आण आणि मग तुम्ही छान रियाज करा आणि संध्याकाळी आपल्या बावधनकरांचं आणि महाराष्ट्राचं मनोरंजन करा. वाट कसली बघते? जा लवकर घेऊन जा. जास्तीत जास्त वेळ घालव त्यांच्याबरोबर. मजा करा. रमशा मी मस्त खुश बाहेर गेले की अरे वा चला आई दिसली म्हणून. मला बिलीवच नाही होते काय होते माझ्यासोबत. कोणीतरी पिंच करा असं झालं. तुम्हाला काय बदल वाटतोय मुलीमध्ये? आश्चर्य तर इतकं वाटलं की ते कोंबडीला कधी हात लावत नाही, बघत नाही, दूर जाते. खेकडा तर विचारच करू नका. आणि ट्रॅक्टर त्याने चालवली. मी RTO इन्स्पेक्टरला रिक्वेस्ट केली की त्याच्या लायसन्स लवकर तयार करा. आले त्याला कार घेऊन देतो मी. सगळ्या मोहिमा अशा जोरदार करते तिकडे. हा त्यांची पर्सनॅलिटी खरंच खूप चांगली डेव्हलप होते असं माझं मत आहे. काका तुम्ही इथे येऊन बसा. पहिल्यांदाच केलं मी तर चांगली फिलिंग होती. त्यांना खूप मजा आली. असं मस्त एकदम राणी राजासारखं ट्रीटमेंट दिलं त्यांना. नमस्कार करते. त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्हाला मनोरंजन करायचं आणि परफॉर्मन्स करायचं. ती पण माझ्या आणि माझ्या बहिणीचा परफॉर्मन्स होणार होतो. आधी तू त्यांना आपलं बावधन गाव दाखव. बावधन गाव फिरताना त्यांच्यावर छान छान गप्पा मार. एन्जॉय करा. थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर मंडळी आपल्या वाड्यातली पुढची स्पर्धक आहे स्नेहा. गौरव कसं वाटतंय बहिणीला भेटून आज? आमच्या घरात तर खूप शांती आहे. ही 3 महिने नाहीये. आम्ही रोज बाहेरून काय ना काय मागवतो, आम्ही खातो आणि इथं शो बघतो. आम्ही खुश आहे. आणि दुसरं म्हणजे मेन मी शो बघत होतो. एक दिवस मी पॉज केला आणि नंतर मी स्पॉन्सरवर बघितला मराठी मॅट्रिमोनी.
मी मम्मीला म्हटलं आपण पहिले तिकडे जायचं, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आणि कॉन्टॅक्ट करायची गरज नाही, यांची नाव ऑलरेडी गेलेली आहेत त्यांच्याकडे, म्हणून तर ते आलेले आपल्याकडे. तिथून अमेरिकाला पाठवा तिला, आम्हाला म्हणजे त्रास नाही. तुम्हाला सांगतो आई की आम्ही मध्ये प्रयत्न पण केला होता, गावातली मुलं आणली होती, पण आता काय आम्हाला भीती वाटत ठुसा बिसा देते काय जाते. मला एक तुम्हाला विचारायचं आहे की स्नेहामध्ये इथे आल्यापासून काय काय बदल झालेत? नाही जास्त एवढी जी घरात जी तोडफोड आवाज हे ते सगळं सेटल झालंय. आता ती जे बोलते ना ते 1/4 पण बोलत नाही. घरात उठली की असं म्हणजे बॉम्ब्लास्ट सुचतो. ही आता इकडे असल्यापासून घर शांत आणि ही हिच्यात खूप बदल झालाय. ठीक आहे, मी काय म्हणतो आई इथे आलीच आहे, आईंचं स्वागत राहिलंय. मम्माचे पाय धुतले आणि पायावरती फुलं टाकले, ते सगळं केलं. मम्मी खूप इमोशनल झाली, मम्मीने माझे हात किस केले. मी म्हटलं मम्मा हे काय करायची गरज असती, तर मम्मी बोलते नाही नाही केलं पाहिजे, तू इतकं केलंस. तर ते खूप क्यूट होतं. मला असं वाटतं वेळ कशाला घालवतेस, हा वेळ सत्कारणी लाव. थँक्यू दादा, जा मजा करा. थँक्यू दादा, बाय. थँक्यू. तर मंडळी आता आपल्या वाड्यातली पुढची स्पर्धक आहे रसिका. सावकाश सावकाश ये सावकाश. स्ट्रॉंग आहे ना स्ट्रॉंग नाही भेटत. नमस्कार. नमस्कार. नाही तुम्हाला प्रश्न विचारतो मी. एक अशी वेळ आली होती की रसिकाचा ऍक्सिडेंट झाला असं तुम्हाला आम्हाला कळलं, तेव्हा काय प्रतिक्रिया होती तुमची? तर आम्हाला तो धक्का बसला. आम्ही तर रात्रभर रडत होतो. काय हिचं ते ऐकल्यानंतर आम्हाला जाणून घ्यायचं होतं का किती काय झालं, कसं झालं. हिला बघून असं आहे, रसिकाला बघताच दुःख गेले हरून, जणू काय सुखाच्या पावसात मन आलं भरून. हे सगळं बघून मला लिटरली असं वाटतं की मी झोपेतच आहे आणि मी खूप चांगलं स्वप्न बघत आहे आणि ते स्वप्न कधीच तुटायला नको. त्यांना पण कळायला पाहिजे की आता आमची मुलगी किती स्ट्रॉंग झाली आहे. खरंच खूप स्ट्रॉंग झाली. सकाळी ती उठणारी सूर्योदय कधी बघ. आता ती ढोबळेचा चहा मला 6 वाजता उठते म्हणते आणि आमचा ढोबळेचा चहा प्रसिद्ध केला असं वाटतं चहाची टपरी टाकावं ढोबळे नावाने. नाही खरंच म्हणजे अशा स्टॉल्स होतील तुमचे खूप सारे, फ्रँचायझी एक काढावे लागतील. तेच करावं लागणार. वा वा. आई बाबा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्लीज इथे बसा. रसिका, आई बाबांना थांबवायचंय. 1 तास जरी थांबायचं असेल तरी त्यांना मोहीम करावी लागेल. चालणार आहे तुला? करणार ना. सगळी मदत तू करणार. चालेल. तुम्ही हा जो तुम्हाला वेळ मिळालेला आहे तो एन्जॉय करा. खूप हळूहळू जा. थँक्यू. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. बाय बाय. चला आता आपल्या वाड्यातली पुढची स्पर्धक आहे वर्षा. जीव पुन्हा कानी येते हाक जेव्हा आई आई आई. तुम्ही इथे बसा. तुम्ही आई माऊलीची माया अनमोल माया. झालं समाधान आता? हो. पाठवूयात? नाही काय करायचं? पोट थोडी भरणार आहे एवढ्या दिवसांनी. नाही बघ कसं आहे, इकडे जर थांबवून घेतलं तर काहीतरी मोहीम करावी लागेल. हा चालेल. मोहीम करायला तयार आहेत का सगळे? हा. वाट कसली बघतेस? हा जा लवकर, वेळ वाया घालू नकोस. दुपारी 3 वाजता
आता आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जातो, जिकडे आम्ही राहिलो. म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की तुमची ससा कुठे होती, कशी होती. हाय, माझी मम्मी, माझे फ्रेंड्स. काय आहे का बरं? कशात? बरी कोणाला घेऊन आली मी? माझे मम्मी पप्पा आहेत. माझी आजी. मस्त आहे तुझी मुलगी. अहो इकडे झोपायचो. मम्मा, मी इकडे पहिली भाकरी बनवली जी तू बघितली अशी तुटली होती. आपलं की मी कुठे फर्स्ट भाकरी बनवली. मम्मीला ते खूप बघायचं होतं की कुठे तुम्ही ती भाकरी बनवली. आणि ते भाकरीचं किस्सा मम्मीला आठवून आला. तिला माहित होतं की ती भाकरी पूर्ण तुटलेली. मी जिकडे झोपायचो ती एरिया होती आणि तिकडेच आम्ही जेवण पण बनवायचो. अच्छा, आम्ही एक बघितलं होतं एपिसोड, तू शेण सारव. कोणी तुला शिकवलं शेण सारवायला? काकीने शिकवलेलं मला शेण कसं सारवायचं. काकूने खरंच म्हणजे असं वाटलंच नाही की मम्मा नाही. तिने खरंच आम्हाला तिघींना पण एवढं प्रेम दिलं आणि एवढं सांभाळून घेतलं. आणि कळलंच प्रेम आम्हाला. घर सोडताना केवढी रडली ती. ती वाड्यावर गेल्या का नाही त्या दिवशी आम्हालाच करमत नव्हतं. आम्हाला जाताना वाईट वाटलं नाही. जाताना सगळे रडले. सारखी रडत होती. तिला म्हणलं रडायचं नाही, करत राहायचं. तिला सांभाळून छान सारावली. येते छान सारवली. तुमच्यामुळे शिकले. तुम्हाला 100चे 100 भेटले. आजी आजीची बॉन्डिंग चालू आहे मस्त. चला आता आम्हाला चहा प्यायचं तुझ्या हातचा. हा चला. हो सही संस्कृती. मी खरंच डॅडी, मी इकडे खरंच शिकून घेतलीये. म्हणजे असं टाइमपास साठी आम्हाला फक्त असं नाही सांगितलेलं. बकरीचं आपल्याला दूध काढायला लागेल. तू आम्हाला शिकव दूध काढायला. मी काढतो. तुला येतं? शिकलात डॅडी, जमतंय तुम्हाला. ऑल थँक्स टू काकू. आम्ही चूल यूज करायला शिकलो. मग बोलावली आपण त्यांना भेटल्याशिवाय मी तुम्हाला पाठवणारच नाही. चहा. लाडू खायला येणार नंतर. घे काळजी घे. हो चालेल. सांगा कशासाठी? तुमचं प्रेमच खूप आहे. आमच्या संस्कृतीचा गेलाय तुमची ना. आता दादा म्हटलंय तून घरी यायचं. माझ्यामुळे एक फॅमिली बावधानमध्ये झाली आहे आणि मम्मा बाबाला एक गाव मिळालंय. तर मला खूप जास्त आवडलं. आता म्हणजे कधीही मी त्यांच्या घरी जाऊ शकते आणि राहू शकते. हक्काचं घर मिळालं असं बोलू शकते मी. मंडळी, मुली आमच्या तयारीला लागलेल्या आहेत तुमच्या मनोरंजनासाठी. आणि एवढंच नव्हे, अहो त्यांचे पालक बी त्यांच्या बरोबर आहेत आणि तेही सज्ज झालेले आहेत तुमचं मनोरंजन करायला. ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज नव्हे उद्याच्या भागात. त्यासाठी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव झालंय जगाच्या भागाभागात.